रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। गोंदिया नगर परिषदमध्ये खूप प्रकारची धारणी चालू राहिली। तिथं तुमच्या समोर मी 15 मुद्दे मांडले होते। त्या 15 मुद्द्यांपैकी एक अहम मुद्दा आहे की आता जून महिन्यात शैक्षणिक वर्ष नवीन चालू होणार आहे आणि गोंदिया नगर परिषदमध्ये 14 माध्यमिक आणि 5 प्राथमिक शाळा आहेत। तर त्या शाळेकरिता नगर परिषद लोकांकडनं 1,27,00,000 रुपये वसूल करते, पण या शाळांची व्यवस्था दूरदशा केलेली आहे। त्या सर्व विषयांवर घेऊन आम्ही राणे साहेबांना पण ज्ञापन दिलेलं आहे आणि काही सफाईचे पण विषय आहे। सगळं विषयाला घेऊन आम्ही जर नगर परिषद याच्यावर लक्ष देणार नाही तर निश्चितच येणाऱ्या 7 दिवसात आम्ही नगरपालिकेला टाळा ठोकण्याचं काम युवासेनेद्वारे करणार आहोत। जी मागणी जी आहे यांची मागणी आहे, हा जनताची मागणी आहे। जनतावर जे कष्ट होत आहे आणि जे भ्रष्टाचार झालेला आहे गोंदियाला, त्याच्याबद्दल युवासेना यांनी आता आपले पाऊल सामोर केलेले आहे। कारण की शिक्षण आणि जे लोकांना होणारे त्रास आहे त्याच्या विरोधात हा प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे युवासेनानी। मी सर्व युवासेनाच्या लोकांच्या हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की ते आता समोर आलेले आहे। या देशाला आता युवाची गरज आहे। युवा समोर आलेले आहेत। मी युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्याला धन्यवाद देतो। मी जिल्हा प्रमुख आहो किंवा माझ्या युवासेनेने जे निर्णय घेतले आहे त्या निर्णयाच्यावर मी सोबत राहणार आणि त्यांच्यासोबत कंधे मिळून तरी राहणार आणि आंदोलनाचं सहकार करणार। आधा पेट गाँव में तो आपका शरीर खराब होगा। हम तो पूरे पेट की बात, खाने की बात कर रहे हैं। ये शिक्षा अगर होगी तो आप नहीं, मैं नहीं, सारा गांव बोलेगा, सारा देश बोलेगा कि अधिक काम है, इसका विरोध होना चाहिए। शिक्षा का मंदिर भी होना चाहिए और होर्डिंग भी लगाने वाले उन पर कार्रवाई होगी। नगर परिषद के पहले की कितने स्कूल थे अपने नगर परिषद में और आज की स्थिति में कितने चालू और कितने बंद हो गए? मैं आपको बता देना चाहता हूँ, अगर मैं बोलूँगा तो किसी पे टीका टिप्पणी वाली बात होगी। नगर परिषद के आप सीओ साहब से पूछिए, चाहे अभी आए हो या कभी, अभी तो प्रशासकीय अधिकारी तहसीलदार महोदय। उनका बोलना है कि हम नगर परिषद खुद अकेले लड़ेंगे। गोंदिया में किसी 22 प्रभाग है तो 22 प्रभागों में हम अभी से कैंडिडेट ढूंढना चालू कर दें और 22 प्रभागों में 44 उम्मीदवार हम स्वतंत्र अपनी शिवसेना के नाम पे लड़ेंगे। मेरा ये कहने का ये 22 अभी जून आ रहा है, नगर परिषद की साफ सफाई के बारे में तुमने लिखे हो इसमें, इसमें अभी बारिश के